आम्ही पुढे आणायचं का? धारावीमध्ये कोणती गोष्टी धारावीतल्या झोपडपट्टी धारकाच्या विरोधात झाली हे राहुलजी सांगू शकले नाहीत. पत्रकारांनी प्रश्न विचारायच्या वेळी अक्षरशः झारखंडला जायचं सांगून पळ काढला. राहुलजींनी दुसरा मुद्दा मांडला की इथली इन्व्हेस्टमेंट गुजरातकडे गेली. त्यात त्यांनी एअरबस टाटाच्या विषयाचा उल्लेख केला. आता 24 सप्टेंबर 2021ला राहुलजींच्याच पक्षाचं सरकार असताना स्वर्गीय रतन टाटा यांचं ट्विट आहे. त्यातच त्यांनी म्हटलंय, द क्लिअरन्स ऑफ द जॉईंट प्रोजेक्ट बिटवीन एअरबस डिफेन्स अँड टाटा ॲडव्हान्स सिस्टम टू बिल्ड इन फॉरवर्ड ओपिनियन ऑफ एव्हिएशन वगैरे वगैरे ते कसं त्या ठिकाणी झालं याचा उल्लेख या ट्विटमध्ये आहे. मग फॉक्सकॉन, आता फॉक्सकॉनच्या विषयामध्ये माननीय देवेंद्रजींनी सविस्तरपणे डिटेल कसं यांच्या काळातच हे महाराष्ट्राबाहेर गेलं या विषयाची माहिती दिली आहे. आणि बाकी ह्या महायुती सरकारच्या काळात एकही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला नाही. राहुल गांधींना माझं आव्हान आहे, समोर यावं, सिद्ध करावं की हा प्रकल्प तुमच्या काळात गेला. आम्ही सिद्ध करू की तुमच्या काळात कोणते प्रकल्प गेले. उलट महाराष्ट्र राज्यामध्ये परकीय गुंतवणूक देशात प्रथम क्रमांकावर आहे. 22-23 आणि 23-24 या वर्षात 1.18 लक्ष कोटी 22-23ला आणि 23-24ला 1.25 लक्ष कोटी. 2024-25च्या पहिल्या तिमाहीमध्ये 70,795 कोटीची गुंतवणूक ऑलरेडी आलेली आहे. ही जर आकडेवारी सांगायची झाली तर एकूण गुंतवणुकीच्या सरासरी 31% ही महाराष्ट्रामध्ये आली आणि आता तिमाहीची तर 52% आली. ही वस्तुस्थिती असताना राहुल गांधी महाराष्ट्रातल्या जनतेला फसवण्याचा फेक प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळे आमचं म्हणणं हे आहे की ज्यावेळी अडाणीला तुमच्याच UPA काळामध्ये तुम्ही इतक्या गोष्टी दिल्या, 90मध्ये मुंद्रा, 5मध्ये फूड कॉर्पोरेशन ॲग्रीमेंट तुम्ही केलं मनमोहन सिंगजी असताना, मग MDOचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही त्यांना दिलं. मुंद्राचे इथे 6 SEZ तुम्ही 2006-08ला काढले. मग 2010ला तुम्ही ॲग्रीमेंट इंडोनेशिया आणि यांचं कसं करून दिलं. इतकं ओरिसामध्ये तुम्ही कसं केलं तुमचं सरकार असताना. महाराष्ट्रामध्ये 2010ला तुम्ही काय केलं. एवढं सगळं रायझिंग ऑफ अडानी ग्रुप इन UPA रेजिम हे वास्तव आहे. आणि इथे येऊन उगाचच गरीब धारावीकरांना घर द्यायचं नाही, ते कुठल्याही शेखच्या घशात घालायचं आहे का, हा आमचा त्यातला प्रश्न आहे. आज प्रचार संपतोय आणि हा प्रचार संपत असताना माझं माननीय उद्धवजींना एक प्रश्न आहे. तुम्ही ज्या काँग्रेसच्या सोबत महाविकास आघाडी केली त्यांचे नेते माननीय शिवसेना प्रमुखांना हिंदू हृदय सम्राट म्हणायला तयार नाहीत. प्रियंका गांधी इथे आल्या. प्रियंकाजी केरळमध्ये जमाते इस्लामी या संस्थेच्या अधिकृत सहकार्याने निवडणूक लढवत आहेत.
जी संस्था म्हणते की आम्हाला भारतामध्ये इस्लामिक शासन आणायचं आहे, उभाटाला हे मान्य आहे का, हा आमचा प्रश्न आहे. इंदिराजींनी गरिबी हटावचा नारा दिला, पण मोदींनी 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आणले. ही आकडेवारी तरी महाविकास आघाडी मान्य करेल का? मोदी सरकारच्या काळामध्ये इन्फ्लेशन आणि यूपीएचं इन्फ्लेशन याचा अभ्यास केला तर नेहमी यूपीएचं हे जास्त राहिलं आहे आणि त्यामुळे महागाईच्या खोट्या जाहिराती छापण्यात जागतिक स्तरावर युद्ध चालू असताना बाकी देशांच्या तुलनेमध्ये भारताने कसं इन्फ्लेशन रोखलं हे दुनियेला समोर माहिती आहे आणि अनेक देश ते मान्य करतायत. मोदीजींनी शेतकरी असतील किंवा बाकी सगळ्या विविध समाजात, त्याची मी यादी वाचत नाही कारण आम्ही वेगळ्या भाषणात ते मांडले आहेत. तर हे मोदी सरकारने केलेलं काम आणि महायुती सरकारने केलेलं काम हे जनतेसमोर नेऊन महायुतीने मतदानाच्या दिवशी मतदारांनी आवर्जून बाहेर पडून मतदान करावं, महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला निवडून आणावं आणि खऱ्या अर्थाने